तर आधी तर सर्वांना हाय नमस्कार आणि आपल्या सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत। आणि नवरात्री सण चालू आहे, तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवरात्री सणानिमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आणि तुम्ही बघतच आहात, आज आपण मस्त उपवासाच्या शब्दाने खिचडी बनवलेले, तर सुंदर असे बनलेले आणि मस्त मोकळे बनलेले। तर चला मग लगेच रेसिपी पण बघू आणि साहित्य बघू। तेवढं साहित्य घेतलेलं साबुदाणा आहे, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि बटाटे। आणि जो आपण साबुदाणा भिजत टाकतो तर साबुदाण्याच्या वरती थोडंसं जास्त पाणी आलं पाहिजे, एवढंच पाणी टाका म्हणजे छान साबुदाणा भिजून निघतो, मस्त मोकळा होतो। तर कढाई घेऊ आणि छान खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायच्यात आणि त्याच कढाईमध्ये तेल टाकून घेऊ आणि बटाटे आपल्याला छान तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत, मस्त नरम झाले पाहिजे इथपर्यंत आपल्याला बटाटे परतून घ्यायचे आहेत। आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण पण आपलं रेडी आहे। तर परतलेल्या बटाट्यामध्ये हे वाटण आपण टाकून घेऊ आणि छान परतून घेऊ, परत एकदा छान मिक्स करून घेऊ, तुम्ही बघू शकता। आणि थोडंसं आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि परत एकदा छान परतून घेऊ। आणि भिजवलेला साबुदाणा आहे ते पण आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ, छान परत एकदा परतून घेऊ। आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि थोडा वेळ वाफ काढून द्यायचे, म्हणजे छान वाफून निघलं की परत एक जीव होतं आणि छान आपली खिचडी तयार होते। तर झाकण ठेवू आणि थोडा वेळ एक वाफ काढून घेऊ। तर मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलवर आता नवीन आहेत, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर वाव, मस्त आपला उपवासाचा साबुदाणा खिचडी बनलेला आहे, तुम्ही बघतच आहात, छान मोकळा बनलेला आहे आणि खूप म्हणजे खूप टेस्टी पण बनला होता। तर हा आपला उपवासाचा साबुदाणा खिचडी बनवून रेडी आहे।